भारतातली खाद्य संस्कृती इतकी अफाट आहे, की रोज एक पदार्थ जरी बनवून खायचं म्हटलं, तर 2 वर्ष आरामात जातील. आज आपण नाश्त्याचे असे वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत. त्यामध्ये आहे मोकळी सळसळीत अशी साबुदाण्याची खिचडी, अस्सल कोकणी नाश्त्याचा पदार्थ म्हणजे दडपे पोहे. दडपे पोह्यांचा नुसता सुवासाने ते खावेसे वाटतील इतके सुंदर मस्त असे दडपे पोहे महाराष्ट्रीयन स्पेशल कांदा पोहे तर व्हायलाच हवे. मग चला बनवूया आजच्या या रेसिपीज. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अस्सल कोकणी नाश्त्याचा पदार्थ म्हणजे दडपे पोहे. दडपे पोहे बनवणं म्हणजे बिना झंझट काम अगदी 10 मिनिटात तयार होणारा पदार्थ. 2 वाट्या मी घेतले आहेत जाड पोहे. पोहे स्वच्छ चाळून निवडून घ्यायचे आणि तुमच्या घरात किती व्यक्ती आहे त्यांचा अंदाज घेऊन मुठीच्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही हे पोहे घेऊ शकता. जाड पोहे वापरले आहे. जर पातळ वापरणार असाल तर हलकेसे गरम करून घ्या. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. हे साधं पाणी वापरलं. 5 चमचे पाणी यामध्ये घालून घेऊया. इथे तुम्ही नारळाचं पाणी किंवा मग ताकही वापरू शकता. पण पाणी अगदी थोडंसं घालायचं. हलकेसे पोहे ओलसर झाले पाहिजे. जास्त पाणी घालाल तर पोह्यांचा लगदा होईल. तर 5 चमचे पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घेतलं. यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. 2 चमचे घालायची आहे साखर. साखरेसोबतच लिंबाचा रसही घालायचा आहे. अर्धा लिंबाचा रस घालून घेतला. त्यानंतर यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घालायचे. कांदा थोडासा जास्त प्रमाणातच घालायचा. नंतर थोडीशी हिरवी कोथिंबीरही घालून घेतली. हे जे सगळं साहित्य सांगितलं ते 4 व्यक्तींसाठी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हे साहित्य कमी जास्त करू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. अस्सल कोकणी नाश्त्याचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये ओला नारळ तर व्हायलाच हवा. त्याशिवाय दडपे पोह्यांची मजा कशी येणार? यामध्ये अर्धी वाटी किसलेला ओला नारळ घालून घेतला आहे. 2 वाटी पोह्यांसाठी मी अर्धी वाटी ओलं नारळ घातलं. तुम्ही तुमच्या अंदाजाने हे साहित्य कमी जास्त करू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हाताने हे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. पोहे बघाल तर अगदी मोकळे सळसळीत आहेत आणि असेच हवे. यामध्ये पाणी मात्र बेताने घालायचं. त्यानंतर पोहे दडपून ठेवायचे म्हणजेच झाकून ठेवायचे. तोवर आपण फोडणी करून घेऊया. पॅनमध्ये घालायचं आहे 3 ते 4 चमचे शेंगदाणा तेल. यामध्ये पाव वाटी मी शेंगदाणे घालून घेतले आणि ते तेलावर छान असे खरपूस परतून घ्यायचे किंवा तुम्ही मग डीप फ्राय म्हणजे तळूनही घेऊ शकता. मी फक्त तेलावर अगदी सोनेरी रंगावर हे परतून घेतले. शेंगदाणे असे खूप काळसर होईपर्यंत तळू नका, नाहीतर खाताना ते कडवट लागतात. आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये फोडणी करून घेऊ. फोडणीसाठी 1 चमचा मोहरी घालून घेतली, अर्धा चमचा जिरे घालायचे, थोडासा हिंग घालून घेतला आहे. त्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि मी 2 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. मिरच्या मी फोडणीमध्ये वापरल्या. तुम्ही कच्च्या मिरच्याही डायरेक्ट पोह्यांमध्ये घालू शकता. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्याही फोडणीमध्ये घालून ही फोडणी तयार झाली. गॅस बंद करायचा आणि ही गरमागरम फोडणी लगेचच आपण जे पोहे झाकून ठेवले होते त्यावर घालून घ्यायची. हिरवी मिरची फोडणीमध्ये यासाठी घातली की तिचा तिखटपणा कमी होतो आणि घरात लहान मुलं जर खाणारे असेल आणि कच्ची मिरची जर दाताखाली आली तर अजूनच तिखट लागते. म्हणून मी फोडणीमध्ये घालून घेतली. त्यानंतर लगेचच आपण जे तळलेले शेंगदाणे आहे तेही पोह्यांवर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तयार आहे मस्त असे खमंग आपले दडपे पोहे. बनवायला अतिशय सोपे, कुणीही सहज बनवेल आणि पचायलाही हलके. पण अस्सल कोकणी दडपे पोहे बनवायचे म्हटलं की त्यामध्ये पोह्यांचे मिरगुंड तर घालायलाच हवे. इथे मी इथाचे हे पोह्यांचे मिरगुंड वापरले आहेत. म्हणजे पोह्यांचे पापड ते तळून घ्यायचे आणि हे तळलेले पापड दडपे पोह्यांवर घालून घ्यायचे. पोह्यांचे मिरगुंड सगळ्यात शेवटी घालायचे जेव्हा खाण्यासाठी पोहे सर्व्ह केले जातात. आधीच घालून ठेवाल तर लगेच ते नरम होतील आणि खाण्याची ती मजा येणार नाही. तुम्हालाही इथ्याचे हे पोह्याचे मिरगुंड हवे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तयार आहे अतिशय झटपट, खमंग, पोटाला आराम देणारे दडपे पोहे. दडपे पोहे तर बनवून झाले, पण महाराष्ट्रीयन स्पेशल कांदा पोहे तर व्हायलाच हवे. कांदा पोहे बनवण्यासाठी 1 वाटी घेतले आहेत जाड पोहे. कांदा पोहे बनवण्यासाठी जाड पोहेच वापरले जातात आणि जुने पोहे वापरायचे. नवीन पोहे वापरले तर पोह्यांचा लगदा होतो. पोहे चांगले चाळून घ्यायचे आणि धुताना चाळणीमध्ये ठेवूनच धुवायचे. म्हणजे त्यामधलं जे काही पाणी असतं ते लगेच निथळलं जातं. पोह्यांमध्ये जास्त पाणी राहत नाही आणि त्यामुळेच पोहे अगदी मोकळे सळसळीत होतात. पोहे धुताना जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवायचे नाही. लगेचच काढून पाणी निथळण्यासाठी ठेवायचं. अगदी 5 मिनिटं तरी आपण पाणी निथळण्यासाठी ठेवूया. तोवर फोडणी करून घेऊया. कढईमध्ये घातले आहे 4 ते 5 चमचे तेल. यामध्ये पाव वाटी घालायचे आहे शेंगदाणे.
शेंगदाणे तेलावर छान असे खरपूस होईपर्यंत परतून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. आता तळलेले हे शेंगदाणे काढून घेऊया. त्याच तेलामध्ये 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतले. कांदा पोहे म्हटले की भरपूर असा कांदा घालायचा. तर एक मोठ्या आकारातला कांदा बारीक चिरून घातला. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत आणि कांदा खूप लालसर होईपर्यंत परतायचा नाही. हलकासा गुलाबी रंगावर परतून झाला. त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून घातला आहे. जर तुम्हाला कांद्या पोह्यांमध्ये बटाटा आवडत असेल तरच घाला. बटाटा जो वापरला तो कच्चाच आहे, त्यामुळे शिजण्यासाठी 2 ते 3 मिनिटं तरी लागतात. गॅस मध्यम आचेवर ठेवूया. तोवर पोह्यांमधलं सगळं पाणी निथळलं जातं आणि पोहे बघाल अगदी मोकळे सळसळीत झाले आहे. आता हे पोहे एका ताटामध्ये काढून घ्यायचं. यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मी पाव चमचा मीठ वापरलं. अर्धा चमचा घालायची आहे साखर आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची. मीठ, साखर आणि हळद अगोदरच यासाठी घालायचं कारण हे सगळे पदार्थ पोह्यांना व्यवस्थित लागले जातात. नाहीतर बऱ्याच वेळा मीठ पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही. तोवर फोडणी ही छान अशी खमंग झाली आहे. कांद्याचा अजिबात रंग बदलू द्यायचा नाही, नाहीतर पोहे खायला चांगले लागणार नाही. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर लगेचच त्यामध्ये पोहे घालून घ्यायचे. पोहे लगेचच फोडणीमध्ये घालून घेतल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल, की पोह्यांचा रंग हवा तसा पिवळसर आलेला नाही, तर पुन्हा त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची. मी पुन्हा पाव चमचा हळद घालून घेतली आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कांदे पोहे बनवताना जाड पोहेच वापरायचे. पातळ पोहे अजिबात वापरू नका, नाहीतर लगेचच त्याचा लगदा होतो आणि जुने असलेलेच पोहे कांदा पोहे बनवण्यासाठी वापरायचे. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची. झाकण ठेवून मध्यम आचेवर एक वाफ काढून घेऊया. 5 मिनिटं मध्यम आचेवर एक वाफ काढून घेतली. हे बघा मस्त असे आपले हे पोहे तयार झाले आणि बटाटाही व्यवस्थित शिजला आहे की नाही, तर बटाटा देखील वाफेवर परफेक्ट शिजला जातो. दरवेळेस तेच कांदा पोहे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर थोड्याशा वेगळ्या चवीचे बटाटा घालून बनवलेले हे पोहे जरूर ट्राय करा. यामध्ये तळलेले शेंगदाणे, भरपूर अशी कोथिंबीर घालायची. तयार आहे गरमागरम असे कांदा पोहे. कांदा पोहे जर तुम्हाला वेगळ्या चवीचे हवे असेल, तर त्यामध्ये बटाटा आणि मी ज्या पद्धतीने पोहे बनवले त्या पद्धतीने एकदा जरूर ट्राय करा. यावर थोडंसं ओलं खोबरं, कोथिंबीर आणि लिंबू घालून तयार मस्त खमंग कांदा पोहे. कांदा पोहे तयार झाले, पण नाश्त्यासाठी कधीतरी मोकळी सळसळीत अशी साबुदाण्याची खिचडी बनवूया. तर 1 कप साबुदाणा घेतला, तो स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून 4 ते 5 तास भिजत ठेवायचा आणि अगदी परफेक्ट असा साबुदाणा भिजला जातो. असाच साबुदाणा भिजवायचा आहे. यामध्ये अजिबात पाणी नाही. जास्त पाणी टाकून साबुदाणा भिजवायला जाल तर तो ओलसर राहतो आणि मग साबुदाण्याची खिचडी मोकळी होत नाही. शक्य असेल तर रात्रभर साबुदाणा भिजवलात तरीही चालेल. आता ताटामध्ये साबुदाणा काढून घेऊया. यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मीठ, 1 चमचा घालायची आहे साखर आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे त्याचा असा हा जाडसर भरडा करून घेतला. खूप बारीक अशी पावडर करायची नाही आणि हे भाजलेले शेंगदाणेही लगेचच साबुदाण्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं. शेंगदाण्याचं कूट आधीच साबुदाण्यामध्ये यासाठी घालायचं कारण साबुदाण्यामध्ये जर ओलसरपणा असेल तर तो कमी होतो. लगेचच कढईमध्ये 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं तेल घालून घेतलं आणि सगळे पदार्थ बनवण्यासाठी मी एनलाईव्ह यांचं तेल वापरलं आहे. कढईमध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरे. एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा आम्ही साबुदाणा खिचडीसाठी वापरला आहे. तुम्हाला हवा असेल तर शिजवलेला बटाटाही वापरू शकता. तेलावर आपण 5 मिनिटं हे चांगलं परतून घेऊया. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ताही घालून घेतला. ही जी साबुदाण्याची खिचडी आहे ती फक्त नाश्त्यासाठी बनवलेली आहे, उपवासासाठी बनवलेली नाही. उपवासासाठी बनवायची असेल तर कढीपत्ता, जिरे किंवा कोथिंबीर अजिबात वापरायचं नाही. बटाट्याला छान असा सोनेरी रंग आला आहे. त्यानंतर आपण साबुदाणे घालून घेणार आहोत. बटाटे छान असे सोनेरी रंगावरच परतून घ्यायचे, नाहीतर ते खायला चांगले लागत नाही आणि मग त्यामध्ये साबुदाणा घालून तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. साबुदाण्याची खिचडी म्हणजे जगातला बनवण्यासाठी सगळ्यात सोपा पदार्थ. बॅचलर देखील सहज बनवतील. यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटं मध्यम आचेवर एक वाफ काढून घ्यायची म्हणजे बटाटाही व्यवस्थित शिजला जातो आणि साबुदाणा देखील. साबुदाण्याचे जे दाणे आहेत ते अगदी छान ट्रान्सपरंट झाले आहेत म्हणजे साबुदाणा व्यवस्थित शिजला आहे. यावर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे नाश्त्यासाठी कधीतरी वेगळ्या चवीची साबुदाणा खिचडी. उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी तर नेहमीच बनवून खातो, पण नाश्त्यासाठी म्हणून थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली साबुदाण्याची खिचडी जरूर ट्राय करा. खिचडी बघाल तर अगदी मोकळी सळसळीत झाली आहे. प्रत्येक एक दाणा छान असा मोकळा सळसळीत होतो. या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी जरूर ट्राय करा. यावर भरपूर कोथिंबीर घालायची.
तयार आहे नाश्त्यासाठीचे हे पदार्थ. कसे वाटले कमेंट्समध्येही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.